उत्साह जो आपला सगळ्या शरीरात वाढलेला आहे, म्हणून माननीय सीएम साहेब शिंदे साहेबांनी आणि माननीय देवेंद्र भाऊंनी प्रत्येकाला सांगितलं की सगळे उत्सव हे धूम धडाक्यात होतील. कुठल्याही गोष्टीचा ताज राहणार नाही, परंतु धूम धडाका म्हटला तर शासनाच्या अधीन राहून धूम धडाका करायचा, कारण कायद्यात राहणार तर फायद्यात राहू. आता बोलताना असंख्य प्रश्न आपल्याला जनतेच्या खांद्यावर आहे, तिथं बसलेल्या सगळ्या नेत्यांच्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याचे तुमच्याकडनं देऊनच दाखवते, नाही तर मी छाती टोकून गेला आणि तुम्ही अजून वेगळं करणार. तर निश्चितच कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. सीएम साहेब डीसीएम साहेबांनी सांगितलं आहे की सगळा उत्सव धूम धडाक्यात व्हायला पाहिजे आणि हा धूम धडाका आपल्या उत्साहामध्ये साजरा करायचा आहे. पोलीस प्रशासनालाही त्यामध्ये सामील करून घ्यायचं आहे. आपण मानतो की आपला उत्सव आहे आणि आपल्या उत्सव आहे तर मग पोलीसही आपलेच आहेत. पोलिसांनाही सहकार्य करा. प्रत्येक मंडळ, आता काही लोकांचं असं असतं की माझ्या मंडळाला पोलिसांनी संरक्षण द्यावं, पोलीस द्यावं, हे द्यावं, पण तुम्ही असं का विचार करत नाही की साहेब आपले स्वयं आपलं मंडळ पूर्ण सांभाळून घेणार, पोलीस प्रशासनाला दुसरं काम असेल तर ते करा. हा उद्गार यावेळेस सगळ्यांच्या मनात येईल तर त्यावेळेस मला नाही वाटत की शांतता कमिटीची बैठक घ्यायची आवश्यकता आपल्याला वाटते. परंतु या दोन उत्साह जो आपला सगळ्या शरीरात वाढलेला आहे, म्हणून माननीय सीएम साहेब शिंदे साहेबांनी आणि माननीय देवेंद्र भाऊंनी प्रत्येकाला सांगितलं की सगळे उत्सव हे धूम धडाक्यात होतील. कुठल्याही गोष्टीचा ताज राहणार नाही, परंतु धूम धडाका म्हटला तर शासनाच्या अधीन राहून धूम धडाका करायचा, कारण कायद्यात राहणार तर फायद्यात राहू. आता बोलताना असंख्य प्रश्न आपल्याला जनतेच्या खांद्यावर आहे, तिथं बसलेल्या सगळ्या नेत्यांच्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याचे तुमच्याकडनं देऊनच दाखवते, नाही तर मी छाती टोकून गेला आणि तुम्ही अजून वेगळं करणार. तर निश्चितच कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. सीएम साहेब डीसीएम साहेबांनी सांगितलं आहे की सगळा उत्सव धूम धडाक्यात व्हायला पाहिजे आणि हा धूम धडाका आपल्या उत्साहामध्ये साजरा करायचा आहे. पोलीस प्रशासनालाही त्यामध्ये सामील करून घ्यायचं आहे. आपण मानतो की आपला उत्सव आहे आणि आपल्या उत्सव आहे तर मग पोलीसही आपलेच आहेत. पोलिसांनाही सहकार्य करा. प्रत्येक मंडळ, आता काही लोकांचं असं असतं की माझ्या मंडळाला पोलिसांनी संरक्षण द्यावं, पोलीस द्यावं, हे द्यावं, पण तुम्ही असं का विचार करत नाही की साहेब आपले स्वयं आपलं मंडळ पूर्ण सांभाळून घेणार, पोलीस प्रशासनाला दुसरं काम असेल तर ते करा. हा उद्गार यावेळेस सगळ्यांच्या मनात येईल तर त्यावेळेस मला नाही वाटत की शांतता कमिटीची बैठक घ्यायची आवश्यकता आपल्याला वाटते. समस्त आलेले या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून मी त्यांचं जाहीर आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने सर्वसाधारण बदल्यांमध्ये निश्चितपणे त्या गोष्टी माझ्या विचारात आहेत आणि त्यामुळे त्याच्याबद्दलही निश्चित राहा. आपल्या सर्वांनी या बैठकीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल परत एकदा आपले आभार मानतो. येणाऱ्या गणेशोत्सव याचं निश्चित श्रेय हे पहिलं तुम्हाला जातं आणि दुसरं माझ्या इथे उपस्थित असलेल्या अधिकारी वर्गांना जातं. त्यांचं कामकाज आणि त्यांना तुमची सगळ्यांची मिळालेली साथ याच्या माध्यमातून अमळनेर शहराला शांतताप्रिय, सुरक्षित आणि प्रगतीच्या वाटेवर चालणारं शहर अशी ओळख निर्माण करून देण्याचा सर्वांगीण प्रयत्न मला असं वाटतं या ठिकाणी चालू आहे. आणि त्याचंच उदाहरण, त्याचीच प्रचिती करोना कालावधीमध्ये तसेच मला वाटतं 3 किलोमीटर इतका लांब, 1 किलोमीटर एवढा लांब तिरंगा
घेऊन ही तिरंगा यात्रा या शहरामध्ये निघाली. त्याची दखल जिल्ह्याने नाही तर राज्याने सुद्धा निश्चितपणे घेतली होती. आणि देशप्रेमाचंच नाही तर एकतेचं ऐक्याचं दर्शन आणि आम्ही सगळे सोबत आहोत या वाटचालीमध्ये असं दर्शन त्या रॅलीच्या माध्यमातून असा संदेश आपण सगळ्यांनी जिल्ह्याला आणि राज्याला दिलेला आहे. मला निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या या पुढाकाराबद्दल सर्वांबद्दल अभिमान आणि गर्व वाटतो. काही मनोगतांमधनं काही सूचना आमच्यापर्यंत आल्या. उपद्रवी 99% मंडळ गणेश भक्त कार्यकर्ते हे कायद्याने चालणारे कायद्याचा आदर करणारे असेच असतात. फक्त 1 ते 2% जे उपद्रवी लोक आहेत ज्यांच्यामुळे काही घटना घडण्याची शक्यता असते त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो तुम्ही निश्चिंत राहा. त्यांच्या बंदोबस्ताचा वेगळा उपाय ऑलरेडी केलेला आहे. त्यांच्यावर जी काही पोलिसी पद्धतीने कारवाई करणं अपेक्षित आहे त्याचं नियोजन झालेलं आहे आणि त्या कारवाई सुद्धा सुरू आहे. समस्त आलेले या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून मी त्यांचं जाहीर आभार मानतो आणि अध्यक्षांच्या